आखाती युद्धामुळे कांदा निर्यात मंदावली आहे। कांद्याला भाव मिळत नसल्यानं तसंच तापमानात झालेल्या वाढीमुळे कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडलाय। सध्या पश्चिम विदर्भात कांद्याला 450 ते 550 रुपये प्रति क्विंटल भाव मिळत असल्यानं उत्पादन खर्चाच्या तुलनेत भाव कमी असल्यानं शेतकरी अडचणीत सापडलाय। तसेच अवकाळी पावसामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणींचा सामना करतोय। आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी डॉक्टर संजय महाजन यांनी। आखाती देशातील युद्धामुळे कांद्याची निर्यात ही सध्या बंद आहे आणि त्याचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे। मी सध्या एका कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या शेतात आहे। आपण जर का बघितलं तर या शेतकऱ्याने जवळपास 3 एकर हा कांदा लावलेला होता आणि कांद्याची लागवड जवळपास याला पूर्ण उत्पादन खर्च हा जवळपास 1.5 लाखापर्यंत गेलेला आहे। म्हणजे एकरी 50,000 रुपये एकरी खर्च आलेला आहे। मात्र कांद्याला सध्या भाव 500 ते 550 रुपये प्रति क्विंटल मिळत आहे। सध्या विदर्भातील तापमान हे 40च्या वर आहे। शिवाय अनेक ठिकाणी विदर्भात अवकाळी पाऊस सुद्धा कोसळत आहे आणि त्यातच या तापमानामुळे कांद्याचं मोठं नुकसान होत आहे। कांदा सडत आहे, कांद्याचा दर्जा घसरत आहे आणि त्यामुळे अजूनही कांद्याला दर मिळत नाही आहे। यामुळे शेतकरी हा द्विधा स्थितीत सापडलेला आहे आणि त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत सापडले आहेत। अनेक शेतकरी तर म्हणतायत की याच वर्षी हा शेवटचा कांदा लागवड आहे, पुढल्या वर्षी आम्ही कांदा लावणार नाही, कारण कांद्याला भावच मिळत नाही। कांदा हा नाशवंत आहे आणि त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडलेला आहे। कॅमेरामॅन शांताराम सह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, संग्रामपूर, बुलढाणा।